नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत MHA-TET म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2 मधील बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विभागातील महत्त्वाचे असणारे घटकांची आपण सिरीज सुरू केली आहे। त्यामधील आजचा घटक आहे अध्ययन वक्र म्हणजेच लर्निंग कर्व। सुरुवातीला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। अध्ययन वक्र लर्निंग कर्व्स एखादे कौशल्य संपादन करताना अध्ययनकर्त्याने केलेले प्रयत्न आणि त्याने केलेली प्रगती यांच्यातील परस्पर संबंधांच्या आलेखाच्या साहाय्याने काढला जातो त्यास अध्ययन वक्र असे म्हणतात। अध्ययन वक्राचे 3 भाग पडतात। पहिला भाग आहे सुरुवातीचा टप्पा, त्यानंतर आहे जलद प्रगतीचा किंवा मध्यंतरीचा टप्पा, आणि त्यानंतर आहे पठारावस्था, प्रगती थांबण्याचा काळ, आणि चौथी अवस्था आहे अंतिम प्रगतीचा टप्पा आणि शारीरिक परिसीमा। तर एक एक करून अध्ययन वक्राचे टप्पे बघूया। पहिला आहे सुरुवातीच्या काळामध्ये काय होतं, तर सुरुवातीच्या काळामध्ये वेग मंद असतो, नवीन परिस्थितीचे आकलन होते, यात शक्ती खर्च होते, त्यामुळे प्रगतीचा वेग कमी असतो। त्यानंतर दुसरी हे टप्पा आहे जलद प्रगतीचा किंवा मध्यंतरीचा टप्पा। यामध्ये सुरुवातीच्या मूलभूत गोष्टी शिकल्यानंतर प्रगती जलद होते, अध्ययनाला गती वाढते। त्यानंतर तिसरा टप्पा आहे पठारावस्था किंवा प्रगती थांबण्याचा काळ। अध्ययनात प्रयत्न चालू असूनही प्रगती दिसत नाही, याचा प्रगती थांबण्यासारखी वाटत असली तरी अध्ययन चालू असते। ही अवस्था अधिक काळ टिकू नये यासाठी शिक्षकाने प्रयत्न करावे। त्यानंतर चौथा टप्पा येतो अध्ययन वक्राचा अंतिम प्रगतीचा टप्पा। त्या पठारावस्थेला ओलांडून जेव्हा अध्ययनार्थी अंतिम टप्प्यात येतो तेव्हा प्रगतीचा वेग वाढतो। आणि त्यानंतर 5वा टप्पा आहे आणि शेवटचा शारीरिक परिसीमा। शारीरिक परिसीमा म्हणजे प्रगतीच्या टप्प्याचे अंतिम टोक, यापुढे अधिक प्रगती दिसणार नाही। तर पठारावस्था निर्माण होण्याची कारणे बघूया। का बरं पठारावस्था निर्माण होते विद्यार्थ्यांमध्ये? त्याचं पहिलं कारण आहे अध्ययनातील अभिरुची कमी होणे, कृती करत असताना कंटाळा येणे, कौशल्य संपादित करताना वेग व अचूकता यांचा विचार करता वेग मंदावतो, कौशल्याचा कठीण भाग शिकताना प्रगती खुंटते, चुकीच्या सवयी अडथळा निर्माण करतात, प्रेरकाची तीव्रता कमी झाल्यास वेग मंदावतो। त्यानंतर अध्ययन वक्राचे शैक्षणिक महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया। अध्ययन वक्रावर विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा वेग समजतो व कोणत्या टप्प्यात वेग वाढवायचा ते समजते, विद्यार्थ्यांची कुवत लक्षात येते, पठारावस्था कोठे निर्माण झाली हे कळते व प्रोत्साहन देता येते, विद्यार्थ्यांची परिसीमा कळते व तोपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करता येतो। तर ही झाली अध्ययन वक्राचे अध्ययन वक्र म्हणजे काय, त्याची टप्पे, त्याची कारणे आणि त्याचे शैक्षणिक महत्त्व। असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल। आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।